नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र तिसरे, सूत्र भगवान परशुराम. आणि आज आपलं पुस्तक राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित वैदिक. राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित वैदिक सूत्र भगवान परशुराम, सत्र तिसरं, मालिका ग्रंथ सूक्त. रविवार 19 एप्रिल 2026 म्हणजेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आपण चंद्रशेखर टिळक या माझ्या याच युट्यूब चॅनलवरती ग्रंथ सूक्त या मालिकेची सुरुवात केली. त्याच्यात पहिल्या सत्रामध्ये आद्य शंकराचार्य हे सूत्र धरून आपण काही व्हिडिओ केले. त्याच्यानंतर चिपळूणचे निसर्ग संरक्षक निसर्ग संवर्धक राम मोने असं सूत्र धरून त्यांच्या 2 पुस्तकांचा विचार केला. आणि या तिसऱ्या सत्रामध्ये भगवान परशुराम असं सूत्र धरून आपण काही पुस्तकांचा काही विचारांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि या मालिकेतला आजच्या व्हिडिओचा विषय राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित वैदिक. राजीव पुरुषोत्तम पटेल यांनी आद्य शंकराचार्यांवरती लिहिलेल्या पुस्तकाचा विचार आपण आद्य शंकराचार्य या सूत्राच्या मालिकेमध्येही केला होता. त्याच राजीव पुरुषोत्तम पटेलांचं आज पुस्तक घेत असल्यामुळे लेखकाविषयी काही मुद्द्यांची पुनरुक्ती इथे करत नाही. मात्र आजचं पुस्तक राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित वैदिक या पुस्तकाचे प्रकाशक आहेत विहंग प्रकाशन. त्याची किंमत 250 रुपये आहे. याची पानं 432 आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 15 ऑगस्ट 2005 ला प्रसिद्ध झाली होती. तर याची दुसरी आवृत्ती 11 जानेवारी 2006 ला प्रसिद्ध झाली, जी आता माझ्या हातात आहे किंवा माझ्याकडे ती उपलब्ध आहे. आज हे पुस्तक घ्यायचं कारण 2. एक तर आत्ताच्या आपल्या या मालिकेचं आत्ताचं सूत्र भगवान परशुराम आहे. आणि भगवान परशुराम या विषयावरती लिहिलेल्या पुस्तकांचा विचार असं सूत्र धरत असताना जे पुस्तक टाळता येणं केवळ अशक्य आहे असं म्हणजे राजीव पुरुषोत्तम पटेल यांचं वैदिक हे पुस्तक. आणि दुसरं हे पुस्तक घ्यायचं खरं कारण असं की ही खरं म्हणजे कादंबरी आहे. याच पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती जसं राजीव पुरुषोत्तम पटेल यांनी लिहिलंय की रुचिक, जमदग्नी आणि परशुराम या वैदिकांच्या जीवन कार्यावर आधारित आगळ्या वेगळ्या शैलीत लिहिलेली कादंबरी. आता हे वाक्य कदाचित प्रकाशकांनी लिहिलं असेल किंवा कदाचित लेखकांनीही सुचवलं असेल. यातलं काहीही असलं तरी ही एक कादंबरी आहे हे ते मोकळेपणाने सांगतायत. त्यामुळे त्यात काही प्रमाणामध्ये साहित्यिक स्वातंत्र्य घेतलं गेलं असेल हेही अत्यंत उघड आहे. मग हे स्वातंत्र्य आशयाच्या दृष्टीने असेल, मांडणीच्या दृष्टीने असेल, कालसंगतीच्या दृष्टीने असेल किंवा शब्दशैलीच्याही दृष्टीने असेल. आणि मुळात राजीव पुरुषोत्तम पटेल यांची शब्दशैली अशी आहे, यांची लेखन शैली अशी आहे की त्यांच्या मनातला त्या पुस्तकाचा नायक स्पष्ट असतो. त्या नायकावरती जरा सुद्धा ते अन्याय करत नाहीत. परंतु त्या नायकाचं चरित्र रंगवत असताना एकंदरीतच ज्या क्षेत्रामध्ये त्या पुस्तकाचा नायक कार्यरत असतो त्या क्षेत्राची सर्वांगीण माहिती, त्याचा इतिहास, वर्तमान आणि त्यानंतरच्याही काळाचा विचार अशी मांडणी केली जाते. वैदिक या पुस्तकामध्ये राजीव पुरुषोत्तम पटेल यांचा नायक भगवान परशुराम असला तरी त्या निमित्तानं भगवान परशुरामांचे आई वडील, त्यांचे परात्पर गुरु आणि एकंदरीतच या सगळ्यांची वैचारिक चौकट आणि त्या निमित्तानं तत्कालीन संस्कृती, मग ती कार्य संस्कृती असेल, ती ज्ञान संस्कृती असेल, ती गुण संस्कृती असेल, याचं इत्थंभूत वर्णन म्हणजे राजीव पुरुषोत्तम पटेल यांची वैदिक ही कादंबरी. या कादंबरीमध्ये नेमके कोणते विषय, कोणती चौकट राजीव पुरुषोत्तम पटेल या पुस्तकाच्या दृष्टिकोनातनं स्वतःवर घालून घेतात असा जर विचार करायचा झाला तर रुचिकांची तपस्विता, जमदग्नींची कर्मशीलता आणि परशुरामांची सर्जनशीलता आणि जगन्माता रेणुकेची ममता ही या पुस्तकाची चौकट आहे. मी हे वाक्य पुन्हा म्हणतो. रुचिकांची तपस्विता, जमदग्नींची कर्मशीलता, परशुरामांची सर्जनशीलता आणि जगन्माता रेणुकेची ममता म्हणजे राजीव पुरुषोत्तम पटेल यांची वैदिक ही कादंबरी. आज हे पुस्तक आजच्या संदर्भामध्ये सुद्धा विचारात घेण्याजोग आहे.
हे पुस्तक वाचत असताना नेमकं चांगलं राज्य कुठचं आणि वाईट राज्य कुठचं हा संदर्भ वारंवार येतो. कारण भगवान परशुराम असू देत किंवा आद्य शंकराचार्य असू देत किंवा समर्थ रामदास असू देत, हे संत असे आहेत की हे आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं आहेत, पण त्यांच्या समकालीनांपेक्षा यांचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे किंवा फरक असा आहे की यांनी अध्यात्मतेकडे लक्ष देत असताना, धर्मसंवर्धन आणि धर्मसंरक्षण करत असताना तत्कालीन राजकारणाकडे दुर्लक्ष केलं नाही. किंबहुना तत्कालीन राजकारण हे धर्माधिष्ठित राष्ट्राला, धर्माधिष्ठित संस्काराला, धर्माधिष्ठित समाजाला सगळ्यात मोठं मारक केंद्र होतं, अशी या तिघांची धारणा आहे. आणि या धारणेचा परिपोष या पुस्तकामध्ये करत असताना राजीव पुरुषोत्तम पटेल साहजिकच चांगलं राज्य कुठचं आणि वाईट राज्य कुठचं याची काही चर्चा करतात, काही सिद्धांत सांगतात. आजच्या परिस्थितीमध्ये राजीव पुरुषोत्तम पटेल यांनी वाईट राज्याची सांगितलेली सूत्र मला इथे उद्धृत केल्याशिवाय राहत नाही. राजीव पुरुषोत्तम पटेल असं म्हणतात की तत्वशून्य राज्य व्यवहार, नीतीशून्य परराज्य संबंध, चारित्र्यहीन प्रधानमंडळ आणि श्रमाशिवाय धन आणि धर्मभ्रष्ट शिक्षण यांची बेरीज म्हणजे वाईट राज्य. मी वाक्य पुन्हा सांगतो. भगवान परशुरामांवरची कादंबरी आणि तत्कालीन वाईट राज्य व्यवस्थेचं वर्णन करताना राजीव पुरुषोत्तम पटेल वैदिक या त्यांच्या कादंबरीमध्ये असं म्हणतात की तत्वशून्य राज्य व्यवहार, नीतीशून्य परराज्य संबंध, चारित्र्यहीन प्रधानमंडळ आणि श्रमाशिवाय धन किंवा धर्मभ्रष्ट शिक्षण यांची गोळाबेरीज म्हणजे वाईट राज्य. असे संदर्भ जेव्हा या कादंबरीमध्ये मी वाचत होतो तेव्हा राहून राहून मला आर्य चाणक्याने सांगितलेली कौटिल्य अर्थशास्त्राची व्याख्या आठवत होती. आणि खरं सांगायचं म्हणजे त्याही पेक्षा सुद्धा आर्य चाणक्य आणि मुद्रा राक्षस यांच्यामध्ये जो अर्थार्थ झाला, अर्थार्थ हा शब्द मी वापरतोय, शंकराचार्यांनी केलेला जर शास्त्रार्थ असेल, परशुरामांनी केलेला जर शस्त्रार्थ असेल, रामदासांनी केलेला जर तत्वार्थ असेल, तर आर्य चाणक्य आणि मुद्रा राक्षसांनी केलेला अर्थार्थ असेल असं मला वाटतं. याची तत्कालीन चर्चा म्हणजे राजीव पुरुषोत्तम पटेल यांची वैदिक ही कादंबरी असं नक्की म्हणता येईल. आणि मग असा विचार करत असताना एका वेगळ्या पद्धतीनं या कादंबरीकडे किंवा या पुस्तकाकडे मी पाहेन. ही कादंबरी असल्यामुळे तुमच्यासारख्या चोखंदळ श्रोत्यांनी आणि वाचकांनी ती मुळातच वाचली पाहिजे याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. पण आपल्या कथानायकाचं या जवळजवळ 400-450 पानी पुस्तकामध्ये काही वेगवेगळी गुणवैशिष्ट्य वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात, काही वेळेला संदर्भांच्या मुद्द्यामध्ये ते जातात. त्यांची त्रोटक्का होईना पण यादी आज इथं करण्याचा मोह मला आवरत नाही. राजीव पुरुषोत्तम पटेल परशुरामांचे जे अनेकविध वैशिष्ट्य या कादंबरीतनं पुढे आणतात त्याच्यामध्ये असं म्हणतात की वेदविद्या, वृक्षराई आणि जलाशयाच्या संगोपनात आनंद म्हणजे परशुराम, विश्वप्रेम, विश्वेश्वर प्रिय आणि विश्वास म्हणजे परशुराम. विश्वेश्वर प्रिय हे लक्षात घेऊ. भगवान परशुरामानं विष्णूनं ही शस्त्र दिली, शंकरांनी ही शस्त्र दिली आणि गणपतींनी ही शस्त्र दिली. असं जर बघायचं झालं तर नंतरच्या काळामध्ये आद्य शंकराचार्यांनी जो अद्वैतवाद सांगितला त्याच्या आधीच्याच काळातलं अद्वैतवादाचं मूर्तिमंत उदाहरण हरी आणि हर या दोघांचाही कृपाप्रसाद लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे भगवान परशुराम. जिभेवर वेदवाणी आणि पाठीवर धनुष्यबाण याचं वर्णन करत नाही, कारण आपण याच मालिकेमध्ये रामधारी सिंह दिनकरांच्या रश्मिरथी आणि परशुराम की प्रतीक्षामध्ये याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. हा मुद्दा सांगत असताना मला राहिलेलं एक वाक्य मात्र किंवा एक प्रसंग मात्र या कादंबरीमध्ये सांगितलेला आवडेल. रेणुका मातेनं परशुरामांना असा एक सल्ला दिला किंवा उपदेश केला की कशासाठी लढायचं हे लक्षात ठेव. लढाईसाठी लढाई नसते, माणसात लपलेल्या पशूंशी लढण्यासाठी लढणं स्वीकार, असं रेणुका माता भगवान परशुरामांना सांगतात. माणसात लपलेल्या पशुशी लढण्यासाठी लढणं शिक. एकंदरीतच आपल्याकडे आत्ता जी बुवाबाजी आणि तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रामध्ये धुरंधर मुख्यमंत्री असताना होत असलेल्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या बातम्या ऐकताना या माणसातल्या पशुशी किती वेगवेगळ्या पद्धतीनं लढावं लागेल हे सांगेल. आणि म्हणूनही आजच्या संदर्भामध्ये राजीव पुरुषोत्तम पटेल यांची वैदिक ही कादंबरी.
हा मनुष्याला असा सल्ला का दिला? याचं कारण असं की ही कादंबरी वाचून पूर्ण करत असताना मनामध्ये परशुरामांचं उभं राहणारं चित्र असं आहे की वेदविद्या, शस्त्रविद्या, यंत्रविद्या या तिन्हीतला अद्वितीय ज्ञाता म्हणजे कश्यप ऋषी आणि त्यांचा शिष्य परशुराम. वाक्य नीट म्हणतो, वेदविद्या, शस्त्रविद्या, यंत्रविद्या या तिन्हीतला अद्वितीय ज्ञाता म्हणजे कश्यप ऋषी आणि त्यांचा शिष्य परशुराम. आणि ह्या बाबतीतला हाच मुद्दा पुढे नेत असताना एका ठिकाणी राजीव पुरुषोत्तम पटेल भगवान परशुरामांचं वैदिक या कादंबरीत वर्णन करताना असं म्हणतात की परशुराम म्हणजे अखंड श्रमयज्ञ. आणि या त्रिसूत्रीचा किंवा या विषयाचा उहापोह करताना भगवान परशुरामांची त्रिसूत्री कादंबरी असूनही राजीव पुरुषोत्तम पटेल सांगतात. ते म्हणतात की भगवान परशुरामांचं तत्व कदाचित असं असावं, काही नांगरायचं, काही पेरायचं आणि काही खणायचं. काही नांगरायचं, काही पेरायचं आणि काही खणायचं. हे या कादंबरीत मी वाचलं आणि मला समर्थ रामदासांची उक्ती आठवली, काही करावे, काही करवावे, काही विवरावे, काही विवरवावे. मग हे वैचारिक दृष्ट्या आणि हे श्रमिक दृष्ट्या काही फार मोठं वेगळं असतं असं नाही. हे कशासाठी करायचं असतं हे सांगताना या कादंबरीतल्या एका प्रसंगामध्ये, वैदिक या कादंबरीतल्या एका प्रसंगामध्ये लेखक राजीव पुरुषोत्तम पटेल परशुरामांच्या वतीनं असं म्हणतात की अधर्माला भेटायचं नसतं, अधर्माला भिडायचं असतं. अधर्माला भेटायचं नसतं, अधर्माला भिडायचं असतं. नराधमांना बाणांचं किंवा खडगाचं सन्माननीय मरण द्यायचं नसतं, नराधमांना परशुनी तोडायचं असतं. नराधमांना बाणांचं किंवा खडगाचं सन्माननीय मरण द्यायचं नसतं, नराधमांना परशुनी तोडायचं असतं. सध्याच्या काळामध्ये वेगवेगळी राज्य, वेगवेगळी राष्ट्र ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईकचा उपयोग करतायत ते पाहू जाता हा संदर्भ माझ्या मनातनं फार लवकर जाईल अशातला भाग नाही. या कादंबरीच्या कथानकाच्या निमित्तानं परशुराम आणि भगवान श्रीकृष्ण, परशुराम आणि कर्ण, परशुराम आणि श्रीराम, परशुराम आणि द्रोणाचार्य, परशुराम आणि भीष्माचार्य, परशुराम आणि चातुर्वर्ण्य, परशुराम आणि विवाह संस्कार, परशुराम आणि रेणुकाखंड, परशुराम आणि चातुर्वर्ण्य असे अनेक मुद्दे आणि पैलू वैदिक या कादंबरीच्या निमित्तानं राजीव पुरुषोत्तम पटेल हे या कादंबरीत मांडतात. पण खरं सांगायचं म्हणजे राजीव पुरुषोत्तम पटेल यांची वैदिक ही कादंबरी भगवान परशुरामांच्या नायक म्हणून कल्पिलेली असली तरी त्या निमित्तानं तत्कालीन आणि एकंदरीतच चिरकालिक संस्कृती म्हणजे काय याचं वर्णन इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रसंगामध्ये येतं की जर वेळ मिळाला तर भगवान परशुराम, वैदिक हे पुस्तक आणि तत्कालीन संस्कृती या विषयावर एक स्वतंत्र व्हिडिओ करावा असं वाटायला लागावं. अशी एक कादंबरी म्हणजे वैदिक ही राजीव पुरुषोत्तम पटेल यांची सुमारे 450 पानी अशा पुस्तकाची ही आवृत्ती. आता याचं एक साधं उदाहरण देतो की सहज लिहिता लिहिता मी म्हणून म्हटलं की हा कादंबरीतल्या शब्दशैलीचा परिणाम आहे. असं लिहिता लिहिता ते शांतपणानं एका ठिकाणी असं म्हणतात की राज्य उभी करण्यासाठी फक्त सवर्ण पुरतं, राज्य उभी करण्यासाठी सुवर्ण पुरतं, पण संस्कृती उभी करण्यासाठी ज्ञानी माणसं लागतात. गुरु जमदग्नी ये म्हणजे परशुरामांचे वडील यांनी परशुरामांना हा दिलेला सल्ला आहे हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि संस्कृतीच्या पायातच श्रम आणि विचार आहेत हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून अशी ही कादंबरी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या कादंबरीविषयी बोलायचं तर कदाचित 450 पानी कादंबरीवर 450 मिनिटं उभी राहावी लागतील. पण तत्कालीन पौराणिक विषयाला आजच्या सामाजिक त्यात ही कादंबरी लिहिली गेली तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध होऊन आता कितीतरी वर्ष उलटून गेली आहेत. पण त्याचे संदर्भ, आजचे संदर्भ आणि परशुरामांचं जीवन यांची लालित्यपूर्ण सांगड म्हणजे राजीव पुरुषोत्तम पटेल यांची वैदिक ही कादंबरी. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.